नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहे ज्यूसची। त्यामध्ये आपल्याला बीट लागणार आहे, गाजर लागणार आहे आणि आवळा लागणार आहे। एकदम हेल्दी ज्यूसची रेसिपी आहे ही। आपण सहज करू शकतो। आता याच्यामध्ये नाही का हे सगळं टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला नाही का मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। आता याच्या ज्यूसमध्ये नाही का आपल्याला व्हिटॅमिन ए, सी आणि लोहाची कमतरता भरून मिळते। हे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणी पण घेऊ शकते। आता याला बघा आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे, बारीक पेस्ट करून घेणार आहे। आता आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण। आता बघा हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि आता हे चाळणीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून परत त्याला फिरून घ्यायचं। जर आपल्याला वाटलं थोडंसं जाडसर आहे तर त्याला पाणी टाकायचं थोडंसं आणि परत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, त्याला बारीक करून घ्यायचं। आणि अशा प्रकारे आपण हे ज्यूसची रेसिपी ज्यूस करू शकतो। कारण हे नाही का सकाळी अनुशापोटी घेतलं एकदम चांगलं। आता त्याला आपण नाही का एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, खाली स्वच्छ भांडे ठेवायचे आणि चाळणीमध्ये ते सगळं ट्रान्सपरंट करून घ्यायचं आणि त्याला नाही का सगळं त्याला लागलेलं असते ना मिक्सरला, ते चांगलं काढून घ्यायचं, ते थोडं पाणी टाकून धुवून घ्यायचं। अशा प्रकारे आपण ही ज्यूस करू शकतो आपण। आता आपण त्याला सगळं मिक्सरला लागलेलं ते काढून घ्यायचं। हे बघा मी कशी काढून घेते तसं। आणि ही सोपी आहे, जास्त काही अवघड नाही। घरातल्या असलेल्या वस्तूपासून आपण त्याच्यात काही पण ॲड करू शकतो। अजून आपल्याला वाटलं तर एखादा फ्रूट पण टाकू शकतो। अशा प्रकारे हे सगळं काढून घ्यायचं त्यातलं मिक्सरमधल्या भांड्यामधलं सगळं त्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला लागलेलं सगळं पाणी टाकून थोडंसं धुवून म्हणजे टाकून घ्यायचं। आणि आता हाताने चांगलं प्रेस करून त्यातला ज्यूस सगळा बाहेर काढून घ्यायचा। चांगल्या हाताने जास्त प्रेस करायचं, त्याला काही जास्त मेहनत लागत नाही, सहज ते होते। त्यात दाबून त्यातला ज्यूस त्या भांड्यामध्ये सगळा काढून घ्यायचा, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं। हे बघा किती छान निघालं। आता परत आपण त्याला थोडंसं प्रेस करायचं, जेवढं निघेल जेवढं शक्य होईल तेवढं सगळं त्यातलं काढून घ्यायचं आणि तो राहिलेला चोथा आपण टाकून द्यायचा। त्याचं काय आपण हे नाही करायचं, पण जेवढं आपल्याला काढता येईल त्यातलं प्रेस करून ते सगळं काढून घ्यायचं। हे बघा मी या भांड्यामध्ये किती छान निघालं। आणि काय वेळ लागला, लय तर लय 10 मिनटाचा वेळ लागतो, पण ती एकदम हेल्दी, आपल्या मुलं पण पिऊ शकतात। त्यांना कप दिला आणि आपण घेतला तर चहा पिण्यापेक्षा तर हे सकाळ सकाळी अनुशापोटी आणि ही 4 वाजता मुलांना पण देऊ, नाही त्यांनी सकाळी पिलं तर 4 वाजताच्या टाईममध्ये पण देऊ शकतो आपण। आणि आवळा केसासाठी एकदम चांगला असते, ते चेहऱ्यासाठी चांगला असते। आणि बीट तर सांगायचंच नाही, बीटामध्ये किती हे व्हिटॅमिन असते ते। आणि आवळा हे सीजन वाईज असते, त्यामुळे आपण घेऊ शकतो या सीजनमध्ये अशा प्रकारे थंडीच्या वेळी। आणि आता हे काढून घेतलेलं आहे मी सगळं त्यातलं। आता आपण हे ज्यूस नाही का हे ठेवून द्यायचं आणि त्यामध्ये काळं मीठ टाकायचं। काळं मीठ हे चवीसाठी टाकायचं, त्याची आंबट तुरट चव असते ना। आणि लहान मुलांना म्हणलं तर थोडंसं गूळ किंवा साखर टाकून देऊ शकतो, पण आपण तर शक्यतो तसंच घेतलेलं चांगलं आहे। आणि अशा प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता मी नाही का ते ज्यूस एका ग्लासमध्ये टाकून घेणार आहे। हे बघा मैत्रिणींनो, किती छान ज्यूस झाला हेल्दी। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर खरोखरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।